प्रेमळ भक्तांनो, तुम्ही मामांसमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा मामांकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर नक्कीच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून खरा समजत असतो आणि कळत असतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही मंदिरात नाही जरी गेलात तरी देखील चालते, पण तुमच्या हृदयात या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा उपयोग पडत नसतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहो हे फक्त दोघांना माहिती असते, एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील या दोन गोष्टी कधीच तुम्ही संपू देऊ नका, एक मनाचं बालपण आणि दुसरी गोष्ट अंतःकरणातील देवपण. कारण या गोष्टी संपल्या तर माणूस संपून जातो, हे मात्र नक्कीच खरे. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला देखील लाईक करून ठेवा, जेणेकरून असेच मामांचे रोज संदेश तुम्हाला प्राप्त होतील आणि रोज तुम्हाला मामांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील. माझ्या प्रेमळ भक्ता, आमचे प्रेम लागायला संत संगतांची प्रत्यक्ष मार्ग अतिशय उत्तम आहे बघ, परंतु सतसंगती प्रत्यक्ष सर्वांनाच मिळेल असे देखील नसते. निश्चयाने सांगता येणार नाही. दुसरा मार्ग विचाराचा असतो. नेहमी चांगले आणि पवित्र विचार तू तुझ्या मनामध्ये बाळगव. भगवंतांचे सर्वांवर कृपा असते आणि लक्षात घ्या, भगवंत प्रत्येक वेळी आपण प्रत्येकांच्या पाठीशी असतात. हे फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र विश्वास ठेवायचा आहे. नेहमी चालता बोलता किंवा धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरोने, संपत्ती अथवा विपत्ती, जैसे पडेल कालगती, नामस्मरणाची स्थिती प्रत्यक्ष सांडूचणे. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात घ्या. भगवंतांना दृष्टीआड न होऊ देणे प्रत्यक्ष हीच खरी भक्ती असते. हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपलं सर्वस्व आहे. माझ्या प्रेमळ भक्तांनो, आम्ही पाठवलेला आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ आजचा देऊन आमचा हा संदेश नक्कीच ऐका. निसर्गतच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणीमात्रांत असते बरं का, परंतु प्रत्येकांचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितके सोपे आहे असे मात्र आपल्याला दिसणार नाही. याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा निराळा, आवड निराळी आणि नक्की देवयोगाने आलेले तृणानुबंध निराळे असतात. नक्की दोष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड कधी जमतच नसते, म्हणून दोष उत्पन्न होतो. व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे. त्याचा अर्थ असा आहे की नक्की स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच, म्हणून दोषबुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे आपल्यासाठी जरुरी आहे. आणि प्रेम जडण्याकरिता सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे देखील हे आपल्यासाठी फायदेशीर आहे. या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. वाचेने भगवंतांचे नाव, कायेने भगवंत सेवा, चित्ती भगवंतांचे ध्यान, आपण राहावे नक्की मामार्पण, याहून अन्य सेवा कोणती आपल्याकडे नाही. ही गोष्टी देखील खरा. प्रेमळ भक्तांनो, मामा सांगतात, मनुष्याने मी आणि देह या दोहोंच्या बाबतीतली कर्तव्य समान चालीने करीत राहिले पाहिजे. मीचे कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन असे म्हणून कधी चालत नसते. आयुष्यात मीचे कर्तव्य परमेश्वरांची प्राप्ती हेच असते आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल असते. देहाच्या कर्तव्यात धर्मशास्त्र आणि नीती यांना धरून संबंधित व्यक्तीशी करण्याचा आचरणाचा समावेश होतो. म्हणजे ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल ना त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे असते. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ असते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नक्कीच त्या अवस्थेमध्ये आपले समाधान मात्र टिकत नसते. पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी कधी होत नसतो. तुझ्या
प्रत्यक्ष असमाधानाचे कारण नक्की सांग असे जर आपण एखाद्याला विचारले तर त्याला खात्रीलायक कारण सांगता आपल्याला येणार नाही. याचा अर्थ असा असतो की तत्त्वदृष्ट्या समाधान राहायला खरोखरीच कशाची जरुरी नसते, पण ही गोष्ट कोणाला पटत देखील नसते हेच खरे आणि अंतिम सत्य आहे. मित्रांनो, भगवंतास स्मरून प्रपंच केल्यास तो नीटनेटका होईल का? तर तुम्ही नक्कीच हा आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐका. एकदा काय झाले, नारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारले, तुम्ही कुठे सापडाल? त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, मी वैकुंठात नाही, रुकुमाईपाशी सापडेन असेही नाही, तर मी माझ्या भक्तांपाशी सापडेन. भक्त नाही तरी नक्की देवाशिवाय कसे राहणार? नक्कीच त्यावेळी भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार? देवाला प्रत्यक्ष देवपण तरी कुणी आणले? भक्त जर नाही तर देव तरी कुठे आले? देव आहे असे जे मानत असतात त्यांनाच देवांचे अस्तित्व समजत असते. नास्तिकाला देव कुठला त्याला विचारले, तुझे कोण आहे या जगात? तर तो सांगेल, हे जे सर्व काही आहे, आपले भाऊ असतील, बहीण असतील, बायको असेल, मुले असतील किंवा वगैरे नातेवाईक, तसे प्रपंचात ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व माझ्या असतात. परंतु मग देवघराची प्रत्यक्ष वाट काय? ज्याने जग निर्माण केलेले आहे त्याला विसरायचे आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे. हा परमार्थ होईल का? तर अजिबात नसते. तेव्हा देव आहे अशी भावना धरा आणि तुम्ही भगवंतांना प्रत्यक्ष भगवंतांचे दार उघडा. म्हणजे लक्षात घ्या, तो सदा सर्व काळ तुमच्या जवळ आहे. भावनेने देव आपल्याला प्रत्यक्ष आपलासा केला पाहिजे. आपण कोठेही गेलो तरी आपल्या नक्कीच रामाला बरोबर घेऊन जात जा, म्हणजे तुम्हाला काही भीती नाही. नक्कीच हे गुरुमाऊली बरोबर नेणे हे बोलणे लोकांना चमत्कारी वाटेल, पण ज्यांना देवच नाही असे वाटते त्यांच्याशी आपल्याला काही कर्तव्य देखील नसते. जो देवांच्या नादी लागला त्याला प्रपंचात बिघडला असे काही जण म्हणत असतात. परंतु ज्यांचे प्रपंच निर्माण केला, म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष प्रपंच निर्माण केला, त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का याचा तुम्ही विचार करा. कधीही होणे शक्य नसतो, तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो नीटनेटका होईल. प्रपंच सोडून परमार्थ केव्हाच होणार नाही. म्हणून तुम्ही प्रपंच करा, पण त्यातील आसक्ती सोडा म्हणजे झालं. तुम्हा सर्वांना नक्कीच जड भरताची गोष्ट माहिती आहेच. नक्कीच भरत जरी सर्व घरदार सोडून वनात गेला तरी तिथे हरिणाची प्रत्यक्ष आसक्ती धरलीच, तर हरिण काय आणि माणसे काय आसक्तीच्या दृष्टीने दोन्ही सारखीच असतात. जोपर्यंत आसक्ती सुटत नसते तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ असते. तरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करा आणि माझा नक्कीच मामा सदा सर्व काळ माझ्या मागे पुढे असतात याची तुम्ही भावना धरा. एकाने विचारले, तुम्ही सर्वांना मानस पूजा करायला सांगत असता, पण एकटा भगवंत सर्वांच्या जवळ कसा जाणार? म्हणजे भगवंत तर एक आणि भक्त तर करोडो. मग भगवंत त्या प्रत्येकाला कसं दिसणार आणि प्रत्येकाला मदतीला कसे जाणार? मी त्याला सांगितले, तू मानस पूजा कर, म्हणजे तुझ्याजवळ तो राहील. तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे तर त्याला जाणे येणे अजिबात नसते. आपण मात्र त्याला पाहणे जरूर आहे. भगवंतांचे स्मरण हा नक्की उंबरट्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. बोधवचन एकच, भगवंतांवर सर्व सोपून प्रत्येकाने निश्चिंत होणे हेच अनुसंधान समजावे. हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. अखंड नामस्मरण केले तर ते नामच पुढचा मार्ग आपल्याला दाखवून देते. म्हणून नक्की नामाला शरण जावे, त्याची प्रार्थना करावी. नामाने शक्ती संचय होतो. नामाने सर्व पापे एका क्षणात नाहीशी होतात. यावर तुमची श्रद्धा नाही आणि म्हणून तीर्थयात्रा कराव्या असे तुम्हाला वाटत असते. कितीही तुम्ही तीर्थयात्रा करा किंवा तुम्ही किती भगवंतांसमोर नारळ फोडा, भगवंत तुम्हाला तेव्हाच प्राप्त होत असतो जेव्हा तुम्ही त्यांचे नामस्मरण हे अगदी निस्वार्थ मनाने करत असता. कारण भगवंत सांगतो, आम्ही प्रत्येक वेळी पैशाने प्राप्त होत नसतो, तर तुमच्या चांगल्या मनाने, चांगल्या प्रत्यक्ष विचाराने आम्ही प्राप्त होत असतो. आणि निस्वार्थ मनाने तुम्ही आमचे नाम घेऊन तर बघा. ज्या ज्या गोष्टी प्रत्येक वेळी तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. आजच्या युगात वेळ, तब्येत आणि नाती या अशा 3 गोष्टी असतात
की त्यांना किमतीचे लेबल नसते, पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते. म्हणून जी भगवंतांनी आपल्याला वेळ दिलेली आहे, जी नाती सध्या आपण नक्कीच आपल्याकडे आहेत अशा, आणि सर्वात मोठी गोष्ट आणि मौल्यवान गोष्ट म्हणजे तुमची तब्येत, या 3 गोष्टी तुम्ही जपा. म्हणजे जीवनामध्ये कसल्याही पद्धतीचा तुम्हाला पुन्हा नक्की प्रत्यक्ष पश्चाताप होणार नाही. साप जर आपल्याला घरावर दिसला की लगेच लोक त्याला दांडक्याने मारत असतात, पण जर तोच साप शिवपिंडींवर प्रत्यक्ष दिसला तर त्याला प्रत्येकजण दूध पाजत असतं. तात्पर्य हेच, लोक सन्मान तुमचा कधीच करत नसतात, तर तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा सर्वात जास्त या जगामध्ये सन्मान केला जातो, हे देखील खरे. आजकाल मोबाईल व्हायब्रेटवर असतात, भावनांशी तशाच आपल्यासारखे वाटते. जर वाटलं तर रिप्लाय द्यायचा, नाहीतर बसू दे ओरडत, असं प्रत्येकजण म्हणत असतं. पण लक्षात ठेवा, आज जी व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढत आहे, जी व्यक्ती तुमच्यासाठी सर्वात चांगली योजना बनवत आहे, तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्यक्ष दुर्लक्ष करणं म्हणजे तुम्ही भगवंतांना दुर्लक्ष करत आहात. कारण लक्षात घ्या, परमेश्वराने आपल्याला सर्वात आधी सांगून ठेवलेलं आहे की माझ्या प्रेमळ भक्ता, मी कोणत्याही रूपात तुझ्याकडे येईल आणि तुला मदत करेल. ती म्हणजे मदत तुम्हाला कोणत्याही रूपात होत असते. एखाद्या वेळी माणसाच्या रूपात असो किंवा पक्षाच्या किंवा प्राण्याच्या रूपात किंवा कोणत्याही रूपात हे गुरुमाऊली आपल्याला मदत करत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात. म्हणून घाबरू नका. तुमच्या आयुष्यात चांगली व्यक्ती आलेली असेल तर ती भगवंतांनी पाठवलेली आहे असं तुम्ही गृहीत धरा, आणि वाईट जरी व्यक्ती आलेली असेल तरी ती देखील भगवंतांनी पाठवलेली आहे. ते आपल्याला काहीतरी अनुभव देण्यासाठी, हे देखील प्रत्येक वेळी तुम्हाला समजायचं आहे. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. भाग्यवंत ठराल. नियमात बांधलेलं आयुष्य आणि नजरकेद यात विशेष फरक नसतो. मोकळं फिरता तर येतं, मोकळं जगता मात्र कोणाला येत नसतं. मोकळं जगण्यासाठी तुमचे कर्म देखील चांगले पाहिजे. प्रत्येक माणूस त्याच्या जागी योग्यच असतो बरं का. अयोग्य असते ती त्याची परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदलते ती प्रत्येक माणसाची मनस्थिती. म्हणून लक्षात घ्या, एखादा व्यक्ती जर सध्या तुमचं एकही ऐकत नसेल आणि खरोखर तुम्हाला तो व्यक्ती वाईट वाटत असेल, तर तुम्ही एकदा त्याच्या परिस्थितीकडे पहा. कारण लक्षात घ्या, परिस्थिती एक अशी गोष्ट आहे जे माणसाला कोणत्याही स्तरी पोहोचवू शकते. एखाद्या माणसाला चांगल्या स्तरी तर एखाद्या माणसाला वाईट स्थळी. पण लक्षात ठेवायचं आहे, कोणताही व्यक्ती असो, जर त्याची परिस्थिती बिकट असेल तर तो वाईटच वागणार, हे मात्र खरे. काही माणसं ज्यांच्या त्यांच्या जागी बरोबर असतात, कधी कधी आपल्या अपेक्षा देखील चुकतात, हे देखील तितक्या पद्धतीने खरे. कधीही कोणाला न चुकलेली गोष्ट म्हणजे कर्म जो जसे करेल ते त्याच्याकडे परत नक्कीच येईल, हे मात्र आजपर्यंत प्रत्येक वेळी खरं ठरलेलं आहे. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आत्ताच कमेंट करा, होय गुरु माऊली, आम्ही तुमच्यासाठी आमचा इतका वेळ दिलेला आहे. नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचे, समस्येच्या स्वरूपानुसार तो आकार धारण करणं आणि समस्येशी एकरूप होणं म्हणजे कृष्ण होणं हेच असतं. घरात दिवे असूनही प्रत्यक्ष निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपण प्रत्येकाला अधिक प्रसन्न करणारा ठरत असतो बरं का. हे देखील खरे. अंत आणि एकांत यापैकी माणूस एकांताला जास्त प्रत्यक्ष घाबरत असतो. जगानं वेळात काढलेली माणसं पुस्तकाच्या धड्यात आपल्याला मिळून जातील. माणसाने देवळात प्रत्यक्ष येतात न मागणार, स्वतःच्या नक्की गाभाऱ्यात तृप्त असतात. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही भगवंतांच्या समोर गेल्यानंतर लगेच तुमचा पट्टा सुरू करू नका की हे गुरुमाऊली, माझ्या आयुष्यात दुःख आहे, माझ्या आयुष्यात संकटे आहेत. तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणा, नक्कीच तुम्ही आम्हाला भरपूर जास्त आनंद दिलेला आहे, भरपूर जास्त सुख आम्हाला तुम्ही दिलेलं आहे, असं तुम्ही म्हणा. कारण लक्षात घ्या, जर तुम्ही मामांच्या समोर एकच गोष्ट म्हणाल की माझे जीवन एकदम खराब आहे, आता मला मरण्याची इच्छा होत आहे, जर असं तुम्ही म्हणाल तर खरोखर तुमच्यासोबत तीच गोष्ट घडेल. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट आपल्याला परमेश्वर देतो तेव्हाच, जेव्हा ती गोष्ट आपल्यासाठी योग्य असेल. अन्यथा परमेश्वर आपल्याला ती गोष्ट केव्हाच देत नसतो, हे देखील तितकंच खरे.
आपल्याला आपल्या स्पेशल व्यक्तीकडून सॉरीची अपेक्षा कधीच नसते, फक्त त्या व्यक्तीने परत ती चूक करू नये एवढं जर तुम्हाला अपेक्षा असेल तर खरोखर तुमच्यासाठी ती व्यक्ती स्पेशल आहे. भगवंत सांगतात, मोठ्यातली मोठी इच्छा पूर्ण होईल, तू फक्त आजचा हा संदेश ऐक. मित्रांनो, प्रत्येकाला वाटत असतं की पैसा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, पण ही गोष्ट देखील खरी आहे, पैसा जरी महत्त्वाचा असला तरी देखील तुमचे कर्म सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत असं आम्ही तर तुम्हाला सांगून टाकतो. कारण जर तुम्ही वाईट कर्म कराल तर त्याची परतफेड ही तुम्हाला आयुष्यात करावीच लागेल. आणि 1 मिनिटात केलेले वाईट कर्म हे माणसाला आयुष्यभरात माणसाचे करत असते. मग लक्षात घ्या, तुम्ही 1 मिनिटामध्ये जरी एखादं वाईट कर्म केलेले असेल तर तुम्ही केलेले तेच कर्म तुम्हाला परतफेड करावी लागेल त्याची, आणि नक्कीच तुम्हाला ते भोगावे लागतील. हे मात्र खरं आणि तितक्या पद्धतीने नक्की सत्य आहे. जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजवता देखील येतं, पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही किती जरी समजू शकलं तरी तो समजू शकत नसतो. त्याला फक्त भगवंत त्याच्यावरती वेळ आणूनच त्याला सर्व गोष्टी समजून टाकत असतात. हे मात्र आत्तापर्यंतचं खरं आणि सत्य आहे. मित्रांनो, हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.